नमस्ते सर, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिली. तर असा आदर्श प्लॉट आपले शेतकरी सन्माननीय गागरे साहेब यांनी असा आदर्श प्लॉट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण बघू शकता. सुंदर असं हे एक नियोजन आहे का कुठल्या प्रकारची याच्यामध्ये गवत तण कुठल्या प्रकारचं दिसत नाही आहे आणि सरासरी 4.5-5 फूट उंची जवळजवळ या प्लॉटची झालेली आहे आणि अजूनही 3-3.5 फूट याची उंची वाढणार आहे आणि खूप असं सुंदर या ठिकाणी नियोजन आणि व्यवस्थापन केलेलं आहे. तर नक्कीच या 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये किमान 10 ते 12 क्विंटल कापूस निघेल अशी एक शाश्वती आपल्याला कंपनीद्वारे मिळत आहे आणि खूप मोठा हमी भाव या ठिकाणी कंपनी जाहीर केलेला आहे. किमान 10 क्विंटल, कमीत कमी 10 क्विंटलचं ॲव्हरेज या प्लॉटमध्ये मिळण्याची शक्यता कंपनीद्वारे प्रतिनिधींद्वारे वर्तवलेली आहे. म्हणजे सरासरी 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 31,000 रुपये बांधील भावानुसार सरासरी 3-3.25 लाख रुपये उत्पादन अशा या प्लॉटमध्ये शेतकऱ्याला अपेक्षित आहे. शरीरमधून चाललं ना दोन्ही जाईल चाललं त्या शेतकरीच ज्याला फुलं असेल ते पहिलं फुल वायाला जाईल ते तेवढं ते होईल ते तेवढं आपण क्लिअर करू शकतो. दुसऱ्या वेळेस आम्ही पूर्ण एक झाड पाण्यात त्यागच घेऊन प्रत्येक तासाला आपल्याकडे वाया जाणार नाही झालं लगेच शेळ्या आहेत आपल्याकडे लगेच. बाबा, रोगीन काढण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली? हो, पुरेपूर व्यवस्थितपणे लक्षात आलंय. बरोबर. तो एक पार्ट राहिला आणि दुसरा आता तुम्हाला लगेच पोलन सुरू करायचंय. सुरू आता होणार एक लक्षात घ्या, जर तुमच्याकडे फुलं कमी पडत असले, फुलं नसतील, त्यांची मदत घ्या. त्यांची फुलं तुम्ही आणू शकता, जेव्हा त्यांना लागले त्यांना देऊ शकता किंवा दुसरं कोणाजवळ उपलब्ध असेल गावामध्ये त्यांच्याकडून फुलं तुम्ही घेऊ शकता. जे तुम्हाला तुमच्या गावात जेवढे प्लॉट दिले ते एकाच व्हरायटीचे शेअर करू शकता कमर्शियल कॉटन म्हणजे याच्याकडे पावडर उरली पण तुम्हाला इकडची फुलं घ्यायचे नाही. आणि शक्यतो हा कापूस वेचल्यानंतर बी समजा एकमेकात मिक्स होऊ द्यायचं नाही, अलग व्हायचं. तसं तर आम्ही तुम्हाला भोदा अगोदरच आणून देणार. इकडे काय म्हणता भोदाला? आणून द्या नसले तरी आमच्या भोदच म्हणते ना. खोल्या आहे तसं काय यार